पवारांची राष्ट्रवादी मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही अशी माहिती समोर येते। तटकरेंच्या दिल्लीमधील निवासस्थानी राजकीय घडामोडींना आता वेग आलेला दिसतोय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मंत्रिपदासाठी अजूनही मंत्रिपदासाठी हे नेते वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही आणि अजितदादांच्या मनधरणीसाठी फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचं सुद्धा कळतंय। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं कळलं आणि राष्ट्रवादीला मंत्रिपदासाठी फोन न आल्यानं अजित पवार नाराज आहेत का अशी कुठेतरी चर्चा सुद्धा रंगलेली पाहायला मिळते। त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे अजित पवारांच्या गटामध्ये कुठेतरी नाराजी आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। अजित पवारांचे राष्ट्रवादी अजूनही मंत्रिपदासाठी वेटिंगवर असल्याचं दिसतंय। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल हे तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, तिथून आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। ज्ञानेश्वर, माझा आवाज ऐकू येत असेल तर आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटाची बैठक ही खूप वेळापासून चालू होती, मात्र अजूनही ही बैठक निर्णायक ठरत नाही असं दिसतंय आणि अजित पवार नाराज आहेत अशा चर्चा सुद्धा आता रंगतायत। नेमकं या बैठकीमध्ये काय होतंय? उपमुख्यमंत्री सुद्धा नुकतेच पोहोचलेले आहेत फडणवीस हे तटकरेंच्या निवासस्थानी। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे। अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतल्या सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती आहे, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अजित पवार हे सगळे महत्त्वाचे नेते आहेत। या आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सोहळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते नाराज आहेत आणि ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळालेलं आहे। प्रतापराव जाधव यांना पीएमओ कार्यालयाकडून फोन आलेला आहे। त्यासोबत भाजपकडून देखील मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पियुष गोयल, नितीन गडकरी यांना फोन आलेले आहेत। रामदास आठवलेंना देखील फोन आलाय। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला फोन आलेला नाही, ज्यामध्ये चर्चेत नाव होतं। सुनील तटकरेंचं नाव चर्चेत होतं, दाट शक्यता होती प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल अशी जोरदार चर्चा होती। मात्र पीएमओ कार्यालयाकडून एकाही खासदाराला फोन आला नाही आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा जो सूर आहे तो पाहायला मिळतो आणि ही नाराजी दूर करण्याच्या निमित्तानं जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेली त्यांची बैठक जी आहे ती एकत्रितपणे या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पाहावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली ही नाराजी दूर करण्यासाठी यश मिळतंय का। सुनील तटकरेंचं दिल्लीतलं निवासस्थान आहे, या निवासस्थानात हे सगळे महत्त्वाचे नेते राज्यातले चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्यांचं जे मनधरणीचे प्रयत्न आहेत देवेंद्र फडणवीसांकडून ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज खरं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी सकाळी माध्यमांशी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की अद्यापपर्यंत कुठलाही निरोप जो आहे तो मंत्रिपदाच्या शपथविधीच्या निमित्तानं आलेला नाही। जी जबाबदारी देण्यात आलेली होती अमित शहा, राजनाथ सिंग आणि JP नड्डा या भाजपच्या 3 वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी होती की मंत्रिपदाचं जे वाटप करायचंय त्या संदर्भानं आणि यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पहिल्या एक मिनिट थांबवते, आपल्यासोबत अमोल मिटकरजी जोडले गेलेत। अमोलजी नमस्कार। फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि मंत्रिपद मिळालं नाही म्हणून अजित पवार दादा जे आहेत ते कुठेतरी नाराज आहेत अशा चर्चा आहेत। नाराज आहेत का अजित दादा? अत्यंत चुकीच्या बातम्या होतात, या नेहमी कोण बातम्या फिरतं मला माहित नाही की थोडंसं काही संपर्क झाला नाही तर थेट अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत। याच्यामध्ये काही कुठलं तथ्य नाही आहे। आज देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहेत, त्यामुळे सर्व आमचे वरिष्ठ पातळीवरचे नेते हे आता दिल्लीला आहेत, त्याच्यामुळे दादा नाराज असल्याच्या कुठल्याही चर्चेत काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। बरोबर आहे, पण अजितदादांच्या मनधरणीसाठी फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत अशी माहिती येते। नाही, सुनील तटकरे सोबतचा खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेच आता जे आमच्या पक्षाचे खासदार असतील तिथे जाणं आमच्या नेत्यांचं कामच आहे। प्रफुल्लभाई असतील, दादा असतील, तटकरे साहेब हे एकत्र नेहमीच असतात, त्याच्यामुळे त्याला वेगळा अर्थ घेण्याची काही गरज नाही आणि कुठलाही नाराजीचा असण्याचा काही प्रश्न नाही। अमोलजी, पण मंत्रिपदाची अपेक्षा होती, अजूनही कोणाला फोन आलेला नाहीये, काय वाटतं तुम्हाला यावर?
मला वाटतं याबाबत वरिष्ठ पातळीवर म्हणजे प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा जनसंपर्क कार्यालय असेल किंवा तटकरे साहेब यांचं संपर्क कार्यालय इथूनच अधिकृत माहिती मिळेल आणि शेवटी वरिष्ठ पातळीचा हा निर्णय आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेऊ शकतात. आदरणीय अजितदादा, तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई तिघही ते सध्या दिल्लीमध्ये आहेत. तेच निर्णय घेतील आणि त्यावर तेच उचित बोलतील. त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकू असं आम्हाला तरी वाटत नाही. पण तुम्हाला अपेक्षा आहे का मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक घटकाला कोणाला पण अपेक्षा असतेच की ते आपलं कुठेतरी दिल्लीत वजन असलं पाहिजे. अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवणं काही वेगळं वावगं आहे असं मला वाटत नाही. अपेक्षा आहे. नक्कीच अमोल, नक्कीच. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपण ज्ञानेश्वरकडे जाऊयात. ज्ञानेश्वर, अमोल मिटकरीजी, तुम्ही म्हणताय की नाराजीचा कुठलाही सूर किंवा अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही, पण काही वेळापूर्वी दिल्लीत जेव्हा माध्यमांसोबत प्रफुल्ल पटेल बोलले तेव्हा त्यांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. ते असं म्हणालेत की अद्यापर्यंत कुठलाही निरोप जो आहे तो आलेला नाही. ही ती वेळ होती जेव्हा सगळ्या भाजपच्या आणि शिंदेच्या खासदारांना फोन गेलेले होते मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या संदर्भानं. जो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चहापानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी सगळे या क्षणाला सगळे जे मंत्रिपदाची शपथ घेणारे खासदार आहेत ते पंतप्रधानांसोबत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे नेते, ज्यामध्ये चर्चेत प्रफुल्ल पटेलांचं नाव असेल किंवा तटकरेंचं नाव असेल, हे सगळे नेते सुनील तटकरेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आहेत. जवळपास या सगळ्या घडामोडींनंतरची तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटते जे मंत्रिपदाचा शपथ आज घेतील मोदीजींसोबत, त्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला हे तुम्ही जे सांगताय, म्हणजे मी स्वतः पाहिलेलं नाही पण तुम्ही जे सांगताय त्यावरच मी विश्वास ठेवून पुढचं बोलतोय. दुसरं असं की त्या ठिकाणी ज्यांना शपथ घ्यायची आहे त्यांना बोलावलं गेलं असेल. आता स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब त्याबाबत जर बोलले असतील तर तेच त्यावर उचित निर्णय घेतील आणि तटकरे साहेबांकडे काय बैठक चालू आहे हे मी सांगू शकणार नाही. मी सध्या महाराणा प्रताप जयंतीच्या एका कार्यक्रमामध्ये आहे. मात्र एवढं नक्की सांगतो की आमच्या हा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमचे कोणते मंत्री शपथ घेतील किंवा कोणते मंत्री कॅबिनेट होतील, राज्यमंत्री होतील, नेते, ते याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा सांगू शकतात. आम्ही काही त्याबाबत सांगू शकत नाही. यानंतरची काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे? प्रतिक्रिया म्हणून एकच की मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी होत आहेत, याबद्दल सर्वांनाच आनंद आहे आणि अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर तिथं मानाचं स्थान असावं दिल्लीमध्ये, ही अपेक्षा आहे एक कार्यकर्ता म्हणून. धन्यवाद अमोलजी. नक्कीच अमोलजी, पण अशाने आता तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल डाऊन होणार नाही असं, म्हणजे डाऊन होईल असं वाटतं का? अजिबात नाही. हे बघा, पराभवानं कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता खचून गेलेला नाही आणि यश आलं असतं तर आम्ही हुरळून पण गेलो नसतो. पण एक मात्र तुम्हाला सांगतो की या सगळ्या घडामोडीमध्ये वरिष्ठ पातळीवर तुम्ही बघा, परवाच्या दिवशी ज्यावेळेस एनडीएची बैठक त्या ठिकाणी झाली तिथं सुद्धा अजितदादांना तेच मानाचं स्थान होतं जे आम्हाला अपेक्षित होतं. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होण्याचं काही कारण नाही. आमचं लक्ष विधानसभा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की विधानसभेसाठी पूर्ण पाठबळ आम्हाला महायुती म्हणून केंद्रीय पातळीवरून भेटेल, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. आणि आम्ही आमचं मॉरल काही गमावलेलं नाही. आम्ही जिद्दी माणसं आहोत. आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा. नक्कीच अमोल मिटकरीजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरीजी आपल्यासोबत संवाद साधत होते. अमोलजी, धन्यवाद.